श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा घरच्या घरी कशी करावी? शिवामूठ कशी व्हावी? शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? शिवामुठीसाठी लागणाऱ्या पूजेमध्ये काय साहित्य हवं? चला बघूया आजच्या या व्हिडिओत तुम्हाला पूजा करून दाखवणार आहोत. चला बघूया महादेवांची पूजा करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहे सगळ्यात आधी महादेवांची पिंड. जी तुमच्या घरात असेल ती महादेवांची छोटीशी पिंड तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला लागतील काही पांढरी फुलं. महादेवांना पांढरी फुलं आवडतात. पंचामृत, तुपाची निरांजन, उदबत्ती, विड्याची पानं, चंदन. महादेवांना चंदन लावलं जातं म्हणून चंदन, भस्म, नैवेद्यासाठी खडीसाखर, त्याचबरोबर वस्त्रमाळ, पण ती पांढरी. महादेवांना आपण रंगीत वस्त्रमाळ वाहत नाही म्हणून पांढरी वस्त्रमाळ. आपल्याला विड्यासाठी लागणार आहे खोबरं, खारीक, बदाम आणि दक्षिणा. त्याचबरोबर महादेवांच्या पूजेत जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे बेलपत्र, बेलाची पानं आणि 5 फळं. इथे मी 5 फळं घेतलेली आहेत. तर या पद्धतीने साहित्याची जमवाजमव केल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे महादेवांची पूजा करायला. इथे मी आसन तयार केलेलं आहे. कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो आणि त्याप्रमाणे आधी आपण गणपतीची पूजा करणार आहोत. ही सुपारीच गणपती म्हणून आपण स्थापित करणार आहोत. तेव्हा या सुपारीला आधी आपण स्नान घालून घेऊया. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. पंचामृत स्नान. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. पुन्हा शुद्धोदक स्नान. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. या पद्धतीने आपण गणपतीला स्नान घालून घेतलं. गणपतीची स्थापना करण्याआधी आपण अक्षदांचं छोटंसं आसन गणपतीसाठी बनवून घेऊया आणि त्यावर गणपतीची स्थापना करूया. आता गणपती बाप्पाची पूजा करायची. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अक्षदा वाहायच्या आहेत. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. त्याचबरोबर गणपती बाप्पाला फूल अर्पण करायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता महादेवाची पिंड ताम्हणामध्ये घ्यायची आहे आणि महादेवांच्या पिंडीला सुद्धा जलाभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्याबरोबर पंचामृत स्नान. पंचामृत स्नानम समर्पयामी. पंचामृत स्नानम समर्पयामी. पुन्हा शुद्धोदक स्नान. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महादेवांच्या पिंडीची स्थापना करायची आहे. त्याआधी मी अक्षदा टाकून घेतल्या आसनावर थोड्याशा आणि त्यावर महादेवांची पिंड ठेवते आहे. आता महादेवांच्या पिंडीची याप्रमाणे स्थापना केल्यानंतर आपल्याला महादेवांची पूजा करायला सुरुवात करायची. पण तुम्हाला दिसत असेल की मी पूजेला सुरुवात करण्याआधी इथे तेलाचा दिवा लावून घेतला होता, अगदी गणपती बाप्पाची पूजा सुरू करण्याआधी सुद्धा. तर त्या दिव्याला एकदा हळदी कुंकू वाहून घेऊया आपण आणि अक्षदा अर्पण करायच्या दिव्याला आणि दिव्यालाही एक फूल वाहायचं आहे. आता महादेवांची पूजा सुरू करू. लक्षात घ्या, महादेवांना कुंकू लावत नाही, हळदही लावत नाही, म्हणून महादेवांसाठी चंदन लावायचं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. चंदनाचा तिलक महादेवांना केलेला आहे. आता त्यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्यानंतर महादेवांना फुलं अर्पण करायची आहेत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता महादेवांना बेलपत्र तुमच्याकडे जितकी असतील 5, 11 त्याप्रमाणे बेलपत्र तुम्ही वाहायची आहेत. बेल वाहताना देठाचं टोक जे आहे ते महादेवांच्या बाजूने करायचं आहे आणि पानाचं आपल्या बाजूने करायचं आहे. ओम नमः शिवाय. 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 याप्रमाणे आपण महादेवांना
गंध पुष्प अर्पण केलेलं आहे. आता आपण महादेवांना धूप आणि दीप दाखवणार आहोत. धूप आणि दीप दाखवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे तुपाची निरांजन घेतलेली आहे. याच निरांजनेने महादेवांची आरती सगळी पूजा झाल्यावर आपल्याला करायची आहे. तर आधी तुपाची निरांजन लावून घेऊया आणि उदबत्तीही लावून घेऊया. आता एकदा निरांजन तुपाच्या निरांजनेने महादेवांना ओवाळायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्यानंतर धूप दाखवायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. विडा ठेवायचा आहे आणि त्या विड्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. विड्यामध्ये मी खारी, खोबरं, दक्षिणा, सुपारी आणि बदाम घेतलेला आहे. आणि विड्यावरनं नैवेद्यम समर्पयामी म्हणून 3दा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. आता आपल्याला महादेवांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 फळं घेतली आहेत, पंचामृत घेतलं आहे आणि खडी साखर घेतली आहे. पण त्याआधी आपली एक स्टेप राहिली होती आणि ती म्हणजे महादेवांना वस्त्रमाळ वाहायची राहिली होती. तर ती अर्पण करूया महादेवांना. ओम नमः शिवाय. याप्रमाणे आपली महादेवांची पूजा झाल्यानंतर श्रावणी सोमवारच्या पूजेचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिवामूठ. ही शिवामूठ आपल्याला वाहायची आहे. ही शिवामूठ वाहण्यासाठी आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत. प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहिली जाते, पण ती वेगवेगळ्या धान्याची असते. जसं पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळाची वाहतात, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहतात ती तिळाची असते, तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची, चौथ्या श्रावणी सोमवारी जवसाची आणि 5वा श्रावणी सोमवार आला तर सातूची शिवामूठ वाहतात. तर चला आता आपण इथे शिवामूठ वाहूया. शिवामूठ वाहण्यासाठी तुम्हाला असे मुठीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि ओम नमः शिवायचा जप करत हे तांदूळ महादेवांवर वाहायचे आहेत. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. याप्रमाणे शिवामूठ वाहायची आहे. हा श्रावणी सोमवारच्या पूजेमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ही शिवामूठ वाहताना तुम्ही महादेवांकडे प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना अशी आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दिरा भावा नंदा जावा भ्रातरा, नावडतीची आवडती कर रे देवा. असं म्हणत महादेवांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. या दिवशी शक्यतो उष्ट खाऊ नये, दिवसभर उपवास करावा आणि अर्थातच सात्विक मनाने, सात्विक अंतःकरणाने ही पूजा करावी. मग महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात. आता नैवेद्य दाखवूया. नैवेद्यासाठी पुन्हा मंडल करून घ्यायचं आहे. खडी साखर, पंचामृत आणि फळं. आता या सगळ्यावरनं आपल्याला पाणी फिरवायचं आहे 3दा. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. आपल्या डोळ्यांनाही पाणी लावायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि मनोभावे महादेवांना नमस्कार करायचा आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.